Hello dear students, I am Professor G.B. Shendge. In last lecture we have learned the different cultivation practices of jawar. Now see the remaining cultivation practices of sorghum. Okay, in last lecture we have seen the botanical description of jawar. The botanical name is sorghum bicolor, family is Graminia or Poaceae, origin is India and Africa. African jawar is used for grain purpose and Indian jawar is used for sweet purpose. It is also called as great millet, sorghum and jawar. Importance of jawar, quality of jawar, then economic uses, it is used for the preparation of bhakri, ghuguria, it is used for preparation of furda, then it is used for fodder purpose. Okay, these are different economic uses of jawar crop. Then climatic requirement, jawar is a tropical crop, so it required warm and dry climate. Temperature requirement is 27 to 32 degrees Celsius and rainfall requirement is 350 to 750 mm per year. Then soil requirement, these crops required well drained clay loam soil. This soil is ideal for the jawar cultivation. This crop is also grown in acidic soil, saline and alkaline soil up to some extent. Then varieties. ओके, व्हरायटीज त्यालाच मराठीत आपण जात किंवा वाण असं म्हणतो. sorghumच्या व्हरायटीज वेगवेगळ्या ग्रुपमध्ये डिवाइड केलेल्या आहेत, खरीप व्हरायटीज आणि रब्बी व्हरायटीज. त्याच्यामध्ये खरीप व्हरायटीजमध्ये लोकल व्हरायटीज, इम्प्रूव्ड व्हरायटीज, हायब्रिड व्हरायटीज, फॉडर व्हरायटीज अँड पॉप ग्रेन व्हरायटीज. ओके, याच्यामध्ये वेगवेगळे डिस्ट्रीब्युशन व्हरायटीजमध्ये केलेलं आहे. स्पेसिफिक अशा व्हरायटी आपण लावू शकतो. लोकल व्हरायटीज म्हणजे गावठी व्हरायटी असं आपण म्हणतो. त्या कोणकोणत्या आहेत? मोतीचूर आहे, कालबोंडे आहे, पिवळे आहे, तांबळबोंडे आहे. ओके, ह्या कसल्या आहेत? लोकल व्हरायटीज आहेत. देन सीधा इम्प्रूव्ड व्हरायटीज म्हणजे सुधारित जाती. त्याच्यामध्ये आहेत SPV 346, SPV 351, SPV 475 अँड स्वर्णा. ओके, these are the improved varieties of jawar. Then hybrid varieties of jawar, in that CSH1 CSH means coordinated sorghum hybrid. The full form of CSH is coordinated sorghum hybrid 1. CSH5, CSH6, CSH9, CSH10, CSH11 and CSH14. ओके, या कोणत्या आहेत? हायब्रिड व्हरायटी आहेत, कोऑर्डिनेटेड sorghum हायब्रिड व्हरायटीज आहेत. देन फॉडर व्हरायटीज, फॉडर म्हणजे चाऱ्यासाठी वापरल्या जाणाऱ्या व्हरायटी. त्याच्यामध्ये आहेत पुसा चारी, रुचिरा, MP चारी, निळवा, मालदांडी 35-1 आणि सातपाणी. ओके, दिस आर द फॉडर व्हरायटीज आहेत. मालदांडी 35-1 दिस इज द रब्बी फॉडर व्हरायटीज. ओके, रब्बीमध्ये जास्त करून मालदांडी 35-1 ही व्हरायटी लावली जाते आणि ही व्हरायटी ड्युअल पर्पजसाठी ग्रेन प्लस फॉडर दोन्हीसाठी लावली जाते. देन हुरडा पर्पजसाठी, जर हुरड्यासाठी फक्त आपल्याला व्हरायटी लावायची असेल तर वाणी ही व्हरायटी लावू शकतो आणि पॉप ग्रेन तयार करण्यासाठी कवाली ही आपण sorghumच्या व्हरायटीज लावू शकतो. ओके, these are the different varieties of sorghum. Then see the description of these varieties. First, that is a improved varieties. Improved varieties, in that see the description of Swarna variety. Okay, this is the improved variety of jawar crop which is selected from 9-5-39-24 line. It is suitable for sowing in all 3 seasons. Okay, Swarna, this is the variety is suitable for all growing of all the seasons like Kharif, Rabi and summer. It matures in 150 to 120 days. 115 ते 120 दिवसामध्ये ही व्हरायटी मॅच्युअर होते. द प्लांट्स आर मीडियम डॉर्फ, मीडियम हाईटचे असतात. द स्टेम इज ज्युसी अँड इयरहेड्स आर इलॉंगेटेड अँड कोनिकल इन शेप. ओके, ह्या व्हरायटीचं स्टेम कसं असतं? ज्युसी असतं आणि इयरहेड्स इलॉंगेटेड अँड कोनिकल शेप्समध्ये इयरहेड असतात. ग्रेन्स कसे असतात? बोल्ड असतात, क्रीमी व्हाईट येलोइश कलरचे असतात. बोल्ड मोठे आणि क्रीमी व्हाईट म्हणजे पांढरट पिवळसर रंगाचे ग्रेन्स असतात, जसे मोती असतात, मोत्यासारखे दाणे असतात. आणि इल्ड किती आहे ह्या व्हरायटीचं? 50 to 60 क्विंटल पर हेक्टर एवढं स्वर्णा ह्या व्हरायटीचं इल्ड आहे. देन सी द डिस्क्रिप्शन ऑफ फॉडर व्हरायटी, दॅट इज सातपानी. ओके, सातपानी. Satpani, this is the fodder variety. The plant grow tall with 7 to 8 leaves. Okay, हे व्हरायटीची हाईट किती असते? टॉल असते, उंच अशी वाढणारी व्हरायटी आहे
आणि त्या लीव्ज किती असतात, 7 ते 8 लीव्ज असतात. ओके, मोस्टली 7 लीव्ज असतात म्हणून ह्या व्हरायटीला 7 पानी असं म्हटलं जातं, कारण 7 लीव्ज असतात ह्याला. द ग्रेन इज क्रीमी व्हाईट अँड स्वीट इन टेस्ट. याचे ग्रेन्स कसे असतात, क्रीमी व्हाईट, ओके, व्हाईटिश कलरचे असतात आणि स्वीट इन टेस्ट, गोड टेस्ट असते. आणि इल्ड किती आहे, 8 to 12 क्विंटल पर हेक्टर. दिस इज द ग्रेन इल्ड. ओके, ग्रेन इल्ड किती आहे, 8 to 12 क्विंटल पर हेक्टर. ओके, दिस इज द फॉर्डर व्हरायटी, दॅट इज 7 पानी. Then CHS1, description of CHS1 variety. CHS means coordinated sorghum hybrid. Okay, this is the hybrid variety of jawar crop evolved at IARI. IARI means Indian Agriculture Research Institute, which is located at New Delhi. Okay, by crossing CK60A and IS84. ओके, कोणत्या व्हरायटीपासून ही व्हरायटी रिलीज केलेली आहे, CK60A आणि IS84 ह्या दोन व्हरायटीचा क्रॉस करून CHS1 ही व्हरायटी रिलीज केलेली आहे. इट कॅन बी ग्रोन इन ऑल सीझन बट इट मोस्टली सुटेबल फॉर खरीप सीझन. ही व्हरायटी आपण कोणत्याही सीझनमध्ये लावू शकतो, बट इट इज मोस्टली ग्रोन इन खरीप सीझन. इट मॅच्युअर्स इन 100 days इन खरीप सीझन अँड 150 days इन रब्बी. ओके, खरीपमध्ये लावली तर 100 दिवसामध्ये ही काढणीस येते आणि रब्बीमध्ये लावली तर 115 दिवसांनी ही व्हरायटी हार्वेस्टिंगला येते. द प्लांट्स आर डॉर्फ हॅविंग हाईट बिटवीन 100 to 120 सेंटीमीटर. ओके, ह्या व्हरायटीचे प्लांट कसे असतात, डॉर्फ म्हणजे कमी उंचीचे असतात आणि किती हाईट असते याची, 100 ते 120 सेंटीमीटर एवढी हाईट असते. द ग्रेन इज डल व्हाईट इन कलर अँड स्मॉल इन साईज. ओके, ग्रेन्स कसे असतात, व्हाईट कलरचे असतात आणि स्मॉल साईजचे असतात. द इल्ड किती आहे, फॉर रेनफेड क्रॉपसाठी 30 to 40 क्विंटल पर हेक्टर अँड फॉर इरिगेटेड क्रॉप 60 to 75 क्विंटल पर हेक्टर एवढं याचं काय उत्पन्न आहे. देन सी द नेक्स्ट व्हरायटी दॅट इज CHS5. ओके, CSH5. This is the hybrid variety of jawar crop which is evolved by crossing MS2077A into CS3541. या दोन व्हरायटीचा क्रॉस करून ही व्हरायटी रिलीज केलेली आहे. इट इज सुटेबल फॉर खरीप ॲज वेल ॲज रब्बी सीझन. ही व्हरायटी खरीप आणि रब्बी या दोन्ही सीझनमध्ये लावली जाते. मॅच्युरिटी पिरियड किती आहे, 110 ते 115 दिवसांनी ही व्हरायटी हार्वेस्टिंगला येते. ही व्हरायटी कशी आहे, टॉल आहे, उंच वाढणारी आहे. कॉप्स आर लॉंग अँड कॉम्पॅक्ट. कॉप्स म्हणजे कणीस कसं असतं, लॉंग असतं आणि कॉम्पॅक्ट असतं, दाण्यांनी गच्च भरलेलं असतं. द ग्रेन आर पिअरली व्हाईट अँड शायनिंग. ग्रेन कसे असतात, पिअरली व्हाईटिश कलरचे असतात आणि शाईन असते, त्याला चकाकी असते. इट इज टॉलरंट टू ग्रेन मोल्ड अँड शूट फ्लाय आणि ग्रेन मोल्ड ह्या किडीला आणि रोगाला हे रेजिस्टंट आहे. आणि इल्ड किती आहे ह्या व्हरायटीचं, 40 ते 42 क्विंटल पर हेक्टर एवढं काय याचं उत्पन्न आहे. ओके, दिस इज द डिस्क्रिप्शन ऑफ CHS5 व्हरायटी. ओके, देन सी द नेक्स्ट कल्टिवेशन प्रॅक्टिस that is land preparation, or it is also called as preparation of land. Okay, in light to medium soil, one deep plowing is given immediately after the harvesting of previous crop. Okay, जे समरमध्ये आपण क्रॉप लावणार आहे ते क्रॉप हार्वेस्टिंग झाल्यानंतर लगेच काय केलं जातं, वन डीप प्लाविंग केले जाते, खोल नांगरट केली जाते, जेणेकरून ती जमीन काय होईल, भुसभुशीत होईल आणि ज्या प्रिव्हियस क्रॉपचे मुळं किंवा धसकटे असतील ते काय होतील, वरती येतील. एक डीप प्लाविंग केल्यानंतर 2 ते 3 काय करायचे, हॅरोईंग करायचे. कशासाठी, टू मेक फर्म अँड कॉम्पॅक्ट सीडबेड. ओके, 2 ते 3 हॅरोईंग्स झाल्यानंतर फर्म आणि कॉम्पॅक्ट असे सीडबेड तयार करायचे. ओके, द स्टबल्स आर कलेक्टेड अँड बर्न. प्लाविंग झाल्यानंतर जे काही धसकटे निघतील ते कलेक्ट करायचे आणि बर्न करायचे. देन FIM इज मिक्स्ड इन टू द सॉईल ड्युरिंग हॅरोईंग्स. ॲट द टाइम ऑफ लास्ट हॅरोईंग द FIM इज ॲडेड इन टू द सॉईल. ओके, आणि नंतर शेवटचं हॅरोईंग करायचं. इन केस ऑफ हेवी सॉईल प्लाविंग इज डन आफ्टर एव्हरी 3 years टू कीप डाऊन द वीड ग्रोथ. ओके, जर हेवी सॉईल असेल, आपण त्याला ब्लॅक कॉटन सॉईल असं म्हणतो किंवा काळी भारी जमीन असं म्हणतो, त्याच्यामध्ये अशी जमिनीमध्ये जर आपण ज्वार क्रॉप लावणार असेल तर दरवर्षी काय करायचं आहे, एक डीप खोल नांगरट करायची टू कंट्रोल द वीड ग्रोथ कंट्रोल होण्यासाठी. ओके, दिस इज द लँड प्रिपरेशन फॉर दी ज्वार क्रॉप. ज्वार क्रॉप रिक्वायर्ड 1 deep plowing and 2 to 3 harrowings.
Then seed and sowing. Okay, see in the seed and sowing, first see the sowing season or sowing time. Sowing time is in Maharashtra, jawar crop can be grown in all 3 seasons. Okay, in महाराष्ट्रामध्ये जवार हे पीक तिन्ही सीझनमध्ये लावलं जातं. खरीपमध्ये, रब्बीमध्ये आणि समरमध्ये, ह्या तिन्ही सीझनमध्ये हे पीक लावलं जातं. देन सोविंग सीझन खरीपमध्ये कधी लावतात हे क्रॉप? जून टू फर्स्ट वीक ऑफ जुलै. ओके, जून ते जुलै, फर्स्ट वीक ऑफ जुलै, पहिल्या आठवड्यात, जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये हे पीक लावलं जातं. रब्बीमध्ये 15 सप्टेंबर टू 15 ऑक्टोबर. ओके, 15 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबरच्या दरम्यान रब्बीमध्ये हे पीक लावलं जातं. आणि समरमध्ये मार्च टू एप्रिल ह्या महिन्यामध्ये हे पीक लावलं जातं. समरमध्ये मोस्टली फॉडर म्हणून हे पीक लावलं जातं. ओके, त्याला आपण मराठीत कडवळ असं म्हटलं जातं. देन धूळ पेरणी ही कधी केली जाते? Sometimes farmer sow the seed in dry soil about a week before the expected date of monsoon. For getting maximum benefit of rainwater, it is more beneficial under less rainfall region. Okay, जिथं पाऊस कमी पडतो त्या ठिकाणी धूळ पेरणी केली जाते. धूळ पेरणी म्हणजे काय? पाऊस यायच्या अगोदर, मान्सून म्हणजे पाऊस येण्याच्या अगोदर काय केलं जातं? सोविंग केलं जातं ऑन ड्राय सॉईलवरती. एक आठवडा अगोदर म्हणजे पाऊस मोस्टली 12 जूनच्या नंतर येतो. ओके, मान्सून, तर त्याच्या एक आठवडा अगोदर काय केलं जातं? सोविंग केलं जातं. आणि पाऊस आल्यानंतर काय होतं मग? हे धूळ पेरणी का केली जाते? फॉर मॅक्झिमम युटिलायझेशन ऑफ रेन वॉटर. जास्त पावसाचा पाण्याचा उपयोग होण्यासाठी किंवा जमिनीमध्ये मुरवण्यासाठी धूळ पेरणी केली जाते. ओके, ही धूळ पेरणी ही कुठे केली जाते? जिथं लो रेनफॉल रिजन म्हणजे जिथं कमी प्रमाणात पाऊस पडतो अशा ठिकाणी धूळ पेरणी केली जाते. Okay, this is the sowing time and sowing season. The next point, that is a seed treatment. Okay, seed treatment म्हणजे बीज प्रक्रिया असं आपण म्हणतो. Jawar seed is treated with 300 mesh fine sulfur powder at the rate 6 gram per kg of seeds. Okay, सल्फर पावडर ट्रीटमेंट केली जाते. त्याचा ॲप्लिकेशन रेट किती आहे? 6 ग्रॅम एका किलोला काय करायचं? सल्फर काय करायचं? चोळायचं. कशासाठी करायची ही ट्रीटमेंट? दिस ट्रीटमेंट इज गिवन टू प्रोटेक्ट द क्रॉप फ्रॉम स्मट डिसीजेस. ओके, स्मट डिसीजेस जे आहेत ते कंट्रोल होण्यासाठी किंवा होऊ नयेत म्हणून सल्फरची ट्रीटमेंट केली जाते. द सल्फर अँड सीड इज पुट इन टू रिव्हॉल्विंग ड्रम अँड रोटेटेड द ड्रम फॉर युनिफॉर्म ॲप्लिकेशन. ओके, जे सीड ट्रीटिंग ड्रम असतात त्याच्यामध्ये सीड्स टाकायचे आणि सल्फर पावडर टाकायची आणि तो ड्रम काय करायचा? रोटेट करायचा, जेणेकरून त्या सीड्सला युनिफॉर्म असं काय होईल? ते सल्फर चोळलं गेलं जाईल. ही झाली सल्फर ट्रीटमेंट. अँड देन सेकंड आहे अझोटोबॅक्टर ट्रीटमेंट. सीड ट्रीटमेंट विथ अझोटोबॅक्टर इज गिवन जस्ट बिफोर द सोइंग ऑफ क्रॉप. The application rate is 250 gram per 10 kg of seeds. ओके, अझोटोबॅक्टर ट्रीटमेंट करायची. कशासाठी करतात? फॉर नायट्रोजन फिक्सेशनसाठी. ॲप्लिकेशन रेट किती आहे अझोटोबॅक्टर ट्रीटमेंटचा? 250 ग्रॅम पर 10 kg ऑफ दी सीड्स. These treatments helps in increased fixation of atmospheric nitrogen and higher yield of jawar. अझोटोबॅक्टर ट्रीटमेंट कशासाठी करायची? नॅचरली नायट्रोजन फिक्सेशन जमिनीमध्ये जास्त होण्यासाठी आणि उत्पन्न वाढण्यासाठी ह्या ट्रीटमेंट केली जाते. ओके, दिस इज द सीड ट्रीटमेंट. देन sowing methods of jawar are broadcasting, drilling, dibbling. That is dibbling is also called as Pune method of jawar cultivation. ओके, ही मेथड आपण रब्बी जवारमध्ये पाहिलेलं आहे. पुणे मेथड ऑफ जवार कल्टिवेशन काय असते ते. ओके, देन सोविंग इन प्लाव फरो अँड लास्ट वन इज दिस ट्रान्सप्लांटिंग. ओके, जवळजवळ सगळ्या मेथडने जवार क्रॉपचं सोविंग केलं जातं. ब्रॉडकास्टिंग, ड्रिलिंग, डिबलिंग, ट्रान्सप्लांटिंग, सोविंग इन प्लाव फरो. ओके, ह्या मेथडने जवार हे क्रॉप लावलं जातं. आता ह्या मेथडचं डिस्क्रिप्शन आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहूया. ओके, देन थँक्यू.